हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुभाष शिंदे साहेब खुश आहेत एकदम आनंद. अरुण पारंगे जेवणाचा आस्वाद घेत आहेत कारण अजून जेवले नव्हते, अंपायरिंग करत होते. व्यासपीठावर अण्णा गावडे 40+ चे अध्यक्ष आणि शशिकांत भंडारकर हे दोघेही बसलेले आहेत. हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा बाकीच्यांनी सावध राहायचं असतं. परंतु अतिशय चांगलं नियोजन अण्णा गावडे आणि शशिकांत भंडारकर यांनी केलेलं आहे. दोघांनाही खरंच मनापासून आपण धन्यवाद देऊया. अण्णांनी हेही मैदान निवडल्याबद्दल खरं तर त्यांना मनापासून धन्यवाद. कारण ही सगळी मंडळी आहे यांनी शेतामध्ये किंवा माळरानावर आपल्या क्रिकेटला सुरुवात केली होती. काहींच्या पायामध्ये चप्पलही नव्हती आणि काहींच्या होती ती पण पॅरागॉनची वगैरे अशा स्लीपर्स होत्या. परंतु आज एक आलिशान अशा मैदानावर, हिरव्यागार अशा मैदानावर सुटाबुटामध्ये आज खेळण्याचा आनंद ही सगळी मंडळी घेते. 40च्या वर खेळाडू आहेत, 45च्या वरचे काही खेळाडू आहेत आणि 50च्या वरचे काही खेळाडू आहेत. काही खेळाडू जर 60 वयाच्या वरचे काही खेळाडू आहेत. त्यांना अण्णा गावडे आणि शशी भंडारकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल अण्णा गावडे आणि त्यांच्या सर्व मित्रांचं, सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक आभार इथे मानूया. संदीप मुंडे, अण्णा गावडे, तात्या विशे, अमोल मालकर, अनंत गाताडे, शशी भंडारकर, त्यानंतर अरुण पारंगे, अविनाश पारंगे, नरेश म्हात्रे, वाय.बी. पाटील साहेब, किरीट पाटील साहेब, खिल्लारे साहेब, संदीप माळी, रमेश तांडेल, सुभाष पवार, अशोक पाटील, भास्कर भोईर, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. चला, सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. हा सामना खेळवला जातोय तो साईशा अँड सार्थक 11 पेंड, संदीप गरज, सुभाष शिंदे आणि दीपक पाटील आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली. नाणेफेक जिंकली आहे ती डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली संघानं आणि प्रथम निर्णय घेतला आहे फिल्डिंगचा. पोपेटा साहेब आनंदात आहेत आणि ही आनंदाची घोडदौड, विजयाची घोडदौड त्यांचे जे खेळाडू आहेत ते तशीच पुढे नेणार की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. या आमचे बलवलीचे अनंता पण आलेले आहेत. फलंदाजीला गेलेले 2 फलंदाज आपण पाहतोय, राकेश गरत आणि गणेश धनावडे. राकेश गरत, गणेश धनावडे. हा निर्णायक सामना आहे. मला असं वाटतं जर लगातार 3 सामने साईशा अँड सार्थक 11 पेंड संघानं जिंकले तर ऑटोमॅटिकली ते सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचणार आहेत. परंतु जर का माफ करा, डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली संघानं जर हाही सामना जिंकला तर त्यांचे पॉइंट्स होतील 6. कारण या अगोदरचे 2 सामने डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीनं जिंकलेले आहेत. पण जर साईशा अँड सार्थक 11 पेंड संघ जर जिंकला, संदीप गरज, सुभाष शिंदे आणि दीपक पाटील यांचा, तर मात्र समीकरण काय होईल हे सगळं आमच्या क्रिक ॲप वालेच सांगणार आहेत. कारण मग त्यानंतर परिस्थिती ॲव्हरेजवर येणार आहे. पहिल्या दिवशी सनसिटी ब्लास्टर उरण, जयेंद्र कडू सुपर 8 मध्ये गेले. त्यानंतर आरसी बॉयज अलिबाग, गौरी स्पोर्ट्स उलवे, नोड समर्थ कडू. सामन्याला सुरुवात होते, पहिलं सत्र सुरू होत आहे आणि पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करतात गोलंदाज विक्रम पवार. विक्रमचा हा चेंडू, फुलटॉस चेंडू, जबरदस्त प्रहार केला, क्षेत्ररक्षक येतोय मात्र सेफ लँडिंग झालेली आहे. चेंडूची जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर गणेश धनावड्यांनी 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. एका
चेंडूमध्ये 2 धावा घेत आहेत आणि राकेश गरत मात्र नॉन स्ट्राईक एंड मध्ये कसरत करतायत बघा, एक्सरसाइज करतायत, वॉर्म अप करतायत, स्वतःला तयार करतायत. हा ही फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेनं, तिथेही सेफ लँडिंग झाली आहे चेंडूची. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अंडर 14 चे हे आपले खेळाडू बघा, संपूर्ण मैदानाला हे फेरी मारतात. हे उद्याचे सचिन तेंडुलकर आहेत, उद्याचे रोहित शर्मा असतील, ते या मैदानावर इथे वॉर्मअप करतायत. लेदरचे हे खेळाडू आहेत, त्यांनाही आपण मनापासून शुभेच्छा देऊया. आमचा स्टाफ मला असं वाटतं तिकडे बॉलिंगला गेलाय. राकेश गरत खेळतायत, अजूनही त्यांनी मला असं वाटतं खातं खोललेलं नाही. आणि गणेश धनावडे 4 वर फुटवरचा वापर केला, एक्सलंट फटका, जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह, समोर आले, फुटवरचा वापर केला, लालित्य त्यांनी आपलं दाखवलं आणि जमिनीलगतचा फटका खेळला. तो फलंदाज गणेश धनावडेंनी 5 वर खेळतायत ते गणेश धनावडे, 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि आता फलंदाजीला स्ट्राईक मिळतोय राकेश गरतला. गोलंदाज बघा विक्रम पवार, 50+ खेळाडू आहेत, नावाजलेले असे हे गोलंदाज आहेत, फिरकीपट्टू आहेत, गरा चेंडू फिरवतात. इन स्विंग आउट स्विंग पद्धतीचे चेंडू आपण त्यांच्या आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. एकही षटकार नाही दिला, एकही चौकार नाही दिला, सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी, एकही वाईड नाही, एकही नो नाही, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करा आपण, असं मला वाटतं रामानं त्यांना सांगितलेलं आहे आणि तशीच गोलंदाजी विक्रम पवार इथे करतायत. हा चेंडू विक्रम पवार यांचा फुटवरचा वापर केलाय, प्रहार केलाय आणि सरळ हातामध्ये जातोय, पहिला गडी बाद होतोय, झेल टिपला जातोय, फलंदाज नाराज होत आहेत आणि आल्या पावली मैदानाच्या बाहेर जात आहेत ते गणेश धनावडे. असं वाटलेलं की गणेश धनावड्यांनी फुटवरचा वापर केला तेव्हा की हा षटकार जाईल, परंतु नाही, थोडीशी ताकद कमी पडली. 70 मीटरची बाउंड्री आहे आणि थोडेसे नाराज झाले बघा धनावडे साहेब आणि गणेश धनावडे साहेबांचा हा झेल टिपला गेला, सुंदर झेल टिपला गेला आणि निराश अंतःकरणानं ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. रामा महानवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. आमचे विष्णू गाताडे थोडेसे नाराज दिसत आहेत. गिरीश तवले आज दिसत आहेत मला, 2 दिवस बाहेर गेलेले, ते सांगतायत 2 दिवस बाहेर गेलेले, आज आलेले आहेत, परंतु आल्या अख्ख्या मैदानभर फिरतायत. ते लागेल ती मदत करण्याचा त्यांचा आजचा मानस आहे. बघूया, त्यांनी असा पणच केलेला दिसतोय. दीपक पाटील, चला फास्ट घ्या, यानंतर अजून एक मॅच आहे, 4:30 वाजलेले आहेत. एक मॅचला 1 तास लागतो, जर तुम्ही फास्ट घेतलं तर 6 पर्यंत संपेल, नाहीतर 6 ला रोज अंधार होतो, आपण बघितलेलं आहे. प्लीज कोऑपरेट करा. दीपक पाटील, क्या बात है दीपक, जबरदस्त प्रहार आणि आल्या दीपक न चेंडू धाडलाय फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. 1 षटक संपलेलं आहे आणि 1 षटकामध्ये धावा आल्यात 10. डीजे मास्टर आहे का परवानगी आपल्याला? बुवा देवेंद्र डीजे आओ. आमच्या टण्याबरोबर बोलतात ते, तिकडे टण्याला घेऊन फिरायला गेलेत. साईशा अँड सार्थक 11 पेण विरुद्ध डीजी कन्स्ट्रक्शन कळंबोली असा हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला आहे तो क्षेत्ररक्षणाचा डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली या संघानं आणि पहिल्या षटकामध्ये मला असं वाटतं धावा आलेल्या आहेत त्या 10, म्हणजे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ती फलंदाजीसाठी. आजपर्यंत आपण पाहिलं असेल की पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी धावा येतात,
7, 8, 5, 6 एवढ्याच धावा येतात, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10. त्याचं कारण दीपक आला, दीपकनं फाईन लेगला फटका लगावला आणि संदीप घरत जेव्हा जेव्हा ओनर असतात तेव्हा तेव्हा कॅप्टन दीपक घरतच मी तरी बघितलेलं आहे बऱ्याचशा वेळेला, दीपक पाटील बघितलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे, एक धाव घेतलेली आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न, थ्रो केलाय आणि 2 धावा, धावून पूर्ण. एकतर बाउंड्रीज आहेत त्या साधारण 65 ते 70 मीटरच्या बाउंड्रीज आहेत, त्यामुळे जर हळूच चेंडू जर ढकलला तर 2-2 धावा काढणं तेवढं कठीण नाहीये, सोपं होऊन बसलेलं आहे फलंदाजांसाठी. हे सगळं जाणलेलं आहे आता या फलंदाजांनी. षटकार चौकारांपेक्षा सिंगल डबल घ्यायच्या, स्कोर कार्ड हालत ठेवायचा, स्ट्राईक रोटेट करायचा. आमचा भरत बर्वी पण इथे खेळतोय दापिवलीचा. शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये उभा आहे तो भरत बर्वी, फाईन लेग मध्ये उभे ते डिंगडॉंग कांबे संघाचे विनायक डवळे. आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहेत गोलंदाज संतोष मदने. संतोष मदने शॉर्ट पिच चेंडू कटवलाय, जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल घेतलेले संतोष मदने म्हटलं की एक कसलेला खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, वेळेला काय पाहिजे त्याला माहिती आहे, टच मध्ये आहे क्रिकेटच्या, त्यामुळे त्याला गोलंदाजी त्याची फोडून काढणं तेवढं सोपं नसणार आहे दीपक समोर. परंतु दीपक पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही. दीपकनं पण अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे बघितलेले आहेत, त्यांनी मोठमोठी मैदानं गाजवलेली आहेत आणि मागील वर्षीचं मैदान मला असं वाटतं गोविरल्याचं मैदान दीपक पाटीलनंच गाजवलेलं, खारघरचं पण मैदान आणि गोविरल्याचं मैदान या दीपक पाटीलनंच गाजवलेलं आहे. बघूया हे मैदान तो गाजवेल का, संदीप घरतचा विश्वास सार्थकी ठरवेल का. विनायक डवळेनं जर कॅच घेतली तर 100 रुपयांचं पारितोषिक लबडे साहेबांकडून. हो हो दीपक उडाया उडाया आणि हा चेंडू गेला लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. दीपक हसतोय बघा आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. काय त्यानं फटका लगावला, आला चेंडू तसा धाडला, स्वीट एरियामध्ये चेंडू बॅटच्या लागला आणि जितकी लांबी तितकीच उंची त्यानं या चेंडूवर दाखवली आणि चेंडू सरळ गेला तो लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. मस्त फटका, कॉन्फिडन्सचा फटका, त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की हा चेंडू 6 धावांसाठी जाणार. हो हा ही चेंडू शफल झालाय, मात्र षटकार की झेल, हो झेल झेल टिपलाय, मस्त झेल टिपलाय आणि अति घाई संकटात नाही. खारघरची बिग बॅच गाजवणारा हा दीपक पाटील मात्र या मॅच मध्ये एक षटकार मारल्यानंतर दुसरा षटकार मारताना फसतोय, अक्षरशः जाळ्यात त्याला अडकवलेला आहे. बघा कसा शफल झाला, ऑस्टॉमच्या बाहेर गेला, त्यानं बरोबर पिक केला चेंडू, मात्र उंची जास्त गेली आणि लांबी कमी आणि हा झेल सुंदररित्या टिपलेला आहे तो क्षेत्ररक्षकानं आणि अशा रीतीनं दीपक पाटील याच्या इनिंगची समाप्ती होते. 2 बाद 19, एक चौकार आतापर्यंत, एक षटकार आणि धावसंख्या आहे ती 2 बाद 19. विनायक डवळे यांच्यासाठी बक्षीससाठी लबडे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आलंय. पण विनायक म्हणतो माझ्याकडे बॉल नाही येईल तर बरं आहे, मी 200 देईन तुला आल्यानंतर. टेन्शन मध्ये आलेले दिसतात. महत्वाचा सामना आहे, क्रुशियल सामना आहे, कारण 4 पॉइंट झालेले आहेत डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीचे. हाही सामना जर का कळंबोलीनं जिंकला तर 6 पॉइंट होतील, म्हणजे ते डायरेक्ट जातील सुपर 8 मध्ये. तर साईशा आणि सार्थक 11 पेंट संघाला संघानं हा जर सामना जिंकला तर मात्र कदाचित ॲव्हरेज वर वेळ येऊ शकते.
रामा महानवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलताना आपण त्याला पाहतोय. अतुल बोटे आमचे दापिवलीचे तेही मॅच बघायला आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर नितीन गाताडे मॅचचा आनंद घेत आहेत. 10 चेंडू भिरकावलाय सरळ, मात्र क्षेत्ररक्षक तिथे मौजूद आहे. थ्रो कलेक्ट करायला कुठे आले बघा बॉलर. संतोष मध्ये मी म्हणालो ना की कसलेला खेळाडू हा, चिवट खेळाडू हा, चपळ खेळाडू आहे. बुद्धिमत्ता आणि परिश्रम या दोघांचं मिश्रण याच्या खेळीमध्ये आपण गेली कित्येक वर्ष बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यानं वाट नाही बघितली चेंडू माझ्याकडे येईल कधी. तो गेला, धावला सरळ आणि चेंडूवर त्यानं झडप घातली. यामुळे या चेंडूवर मिळाल्या एकूण फक्त 2च धावा. या 2 धावांनी 2 बाद 21 अशी धावसंख्या झालेली आहे. ती साईशा अँड सार्थक 11 पेण या संघाची. 2 बाद 21. राकेश गरत खेळतात 4 धावांवर. सिज्जू जोगिलकर खेळतात 1 चेंडू 2 धावांवर. पाणी रेडी ठेवायचं आहे. 2 षटकांनंतर आपण लगेच पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक टाइम होणार आहे तेव्हा. अरविंद ढेकळे समोरच्या आईन कडून इर्शालगड एंड कडून हो बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने मस्त कव्हर ड्राईव्ह ढकलला चेंडू आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. सहज लिलया एक सिंगल. त्याच्याबरोबर षटकार मिळाला तर षटकार, चौकार मिळाला तर चौकार, दुहेरी मिळाली तर दुहेरी. 2 बाद 22, 3 दुऱ्या स्कोर कार्डवर. फुटवरचा वापर वारंवार होतोय. फ्लाइट दिली जाते गोलंदाजाकडून. जमिनी लगतचे फटके जास्त आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. नॉन स्ट्राईक एंड मध्ये जात आहेत ते सिराजुद्दीन आणि राकेश घरत ही जोडगोळी या मैदानावर आपण खेळताना पाहतोय. राकेश तयार. जमीन लगतचा फटका ओव्हर पिच चेंडू होता, मिड विकेटला मारलाय आणि डायरेक्ट थ्रो होतोय. सिंगल रन या चेंडूवर मिळते. सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल स्कोर कार्ड हालत ठेवलेला आहे तो फलंदाजांनी. 2 बाद 24. अरविंद ढेकळे जोरदार अपील आणि मला असं वाटतंय बॅट कट आणि फलंदाज बाद होतोय सिराजुद्दीन. नंतर आउट झाल्यावर लावा. 3 बाद 24. संदेश घरात. हो व्हाट अ स्ट्रोक, क्या बात है संदेश. आल्या आल्या संदेशने संदेश दिलेला आहे आणि काय अफलातून देखणा असा हा षटकार मारतोय तो संदेश.
परंतु फायदा झाला, लगेच षटकार आला. हो, हा स्लोवर डिलिव्हरी, थोडासा स्लो चेंडू आणि यॉर्कर करून घेतला. मला असं वाटतं फलंदाजांनी फुटवर्कचा वापर केला हो. खरं तर ओव्हरपिच चेंडू होता, मारायचा होता तिकडे लॉंगॉनला, मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि हे षटक मला असं वाटतं संपतंय. 3 षटक संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 31 अशी धावसंख्या झालेली आहे. 3 बाद 31. कावळे आलेले आहेत बघा आता मैदानात. पक्षी आपल्या घराकडे चाललेले आहेत. पाणी न्या. 12वे 13वे 14वे नसतील तर मालकांनी न्या, पण पाणी द्या बाबा. डीजे मास्टर देवेंद्र डीजे एक से बढ़कर एक अशी गीतं लावतात आणि आपल्या या 40+ बिग बॅशचं जे गीत आहे ते सुंदर असं गीत बनवण्यात आलेलं आहे. स्कोअर कार्डवर धावा बघा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साईशा अँड सार्थक 11 पेंडच्या 3 बाद 31 म्हणजे साधारण 10 धावांची सरासरी, 10.33 धावांची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे. आणि गोलंदाजीच्या मार्कवर आता कोण येणार, कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मला असं वाटतं राजेंद्र कुमारांनी आपली टोपी काढली आहे आणि अंपायरकडे दिले, म्हणजे तेच कदाचित आपले पोलीस फोर्स मधील एक कर्तव्यदक्ष अधिकारी या गोलंदाजीच्या मार्कवर येतील असं आपल्याला वाटतंय. सदरक्षणाय खल निग्रणाय, सज्जनांना न्याय आणि दुर्जनांचा संहार करणारे आमचे राजेंद्र कुमार मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बघूया आता काय करतात. हो हो, आला तसा मारलाय चेंडू, मात्र हवेत आहे. 3 खेळाडू आले आणि तिघांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. सेफ लँडिंग होते. 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धावांनी 33 धावा धावफलकावर लागतायत आणि तेही 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे परत आल्या 2 आधी दुऱ्या होत्या, आता 3 तिऱ्या आल्यात. बघूया 3 चव्वे येतील का. आमचे नागोरी आलेले आहेत. आज सगळ्यांना लस्सी पाजून त्यांनी खुश केलेलं आहे. नागोरींचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. मिथुनच्या गाण्यावर चांगला डान्स करतात ते, पण आज इथे नाही होणार. NISM ला नाही. ओ व्हॉट एक्सलंट डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, वाह जबरदस्त. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली. एक पाऊल पुढे टाकलेलं फलंदाजांना, मात्र काय बॅटच्या आवाक्यात हा चेंडू आला नाही. थोडासा चेंडू वळवलाय पण, आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आहे ते फलंदाज संदेशच्या चेहऱ्यावर. हा चेंडू पुन्हा एकदा राजेंद्र कुमारांचा मारलाय. ऑफ साइडचा चेंडू होता. कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून हा चेंडू धाडलाय सीमारेषा पार. सणसणीत असा चौकार. डीजे आणला, जबरदस्त फटका मारला तो फलंदाज संदेश घरत्न. अफलातून फलंदाजी षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात केलेली. त्यानंतर सिंगल, डबल, डॉट आणि आता चौकार. म्हणजे एक बाजू लावून धरली आहे ती संदेश घरतांनी. हो, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. रिदम बघा, रिदम अगदी सिंपल रिदम आहे, मात्र डाव्या एसटीवरून वळवायचा होता, लेग स्पिन करायचा होता, चेंडू झाला नाही आणि एसटी रक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. आमचे तात्या विषय आलेले आहेत. आता तात्या विषयांचंही हार्दिक हार्दिक स्वागत.
पुन्हा एकदा चेंडू विसावतोय तो राजेंद्र कुमारांच्या हातामध्ये. शॉर्ट पिच चेंडू मारलाय हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता मात्र कोणच नाही धावलं. तू धाव करत बसले आणि चेंडू गेला सीमारेषा पार. लॉंगॉनला सणसणीत असा हा चौकार. हा चौकार जातोय, परंतु मस्त फटका लगावला संदेश घरतनं. चौकारांची हॅट्रिक होईल का? होईल वाटतं. चेंडू फाईन लेगला तटवलाय संदेश घरत चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि हा ही चेंडू हा म्हणता सीमारेषा पार. चौकार आणि संदेशची चौकारांची हॅट्रिक झालेली आहे बघा. अभिनंदन दोघे करतायत संदेशला, त्यांचे सहकारी फलंदाज राकेश घरत. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 3 बाद 46. अजूनही या षटकातला मला असं वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 3 बाउंड्रीज लगातार लागलेल्या आहेत. आता स्वतः संघ मालक दिनेश पोपेटा साहेब उठलेत खुर्चीतून आणि आपल्या संघातील खेळाडूंना सांगतायत बघूया हवे ते चेंडू आणि झेल टिपलाय. अतिशय सुंदर झेल टिपलाय तो संतोष मधनेनं आणि फलंदाज बाद होत आहेत संदेश घरत. पोलीसमॅन आमचे राजेंद्र कुमार यांचं हे थोडस महागडं षटक ठरलेलं आहे. 15 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे स्वतः दिनेश पोपेटा साहेब यांना गाईड करावं लागतंय. आता मैदानभर ते फिरतायत, आपल्या सहकार्यांना सूचना करतायत असं करा तसं करा, ए प्लॅन बनवा, बी प्लॅन रेडी ठेवा, तोही सुटला तर सी प्लॅन पण तुमच्याकडे तुम्ही रेडी ठेवायचं आहे असं सांगतायत इथे पोपेटा साहेब. परंतु बघा या षटकामध्ये 15 धावा आल्या म्हणून 4 बाद 46 धावा धावफलकावर लागतात. 4 बाद 46. राकेश घरत 6 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळतायत आणि नवीन गेलेले फलंदाज रामाचा हा चेंडू हो क्या बात है, उडाया लंगन सीमारेषे पलीकडे हा उत्तुंग असा षटकार मारतायत. आल्या आल्या एक रावडी बॅटिंग इथे आपल्याला बघायला मिळते, रावडी राठोड सारखी. ते फलंदाज प्रशांत यांच्याकडून. सार्थक 11 पेंटच्या या खेळाडूंना पहिल्यांदा अगदी संथ गतीनं पुढे गेले. 8-9चा ऍव्हरेज ठेवला आणि आता लोकल ट्रेन मधून जसा एक्सप्रेसने प्रवास करावा, वंदे भारत डायरेक्ट पकडायची. राकेश, यस राकेश. आणि नवीन आलेला फलंदाज कोण आहे? प्रशांत. नाव बरोबर आहे ना? यस राकेशनं ही फटकेबाजी केलेली आहे. राकेश घरत न षटकार मारलाय. हो राकेशनं पुन्हा एकदा टोलवलाय चेंडू, मात्र हातामध्ये सरळ क्षेत्ररक्षकांच्या. राजेंद्र कुमार यांनी झेल टपलाय आणि राकेश मात्र बाद.
पाचवं षटक मला असं वाटतं प्रगती पथावर आहे आणि 5 बाद 52, 5 बाद 52, 4 4, 3 सिक्सेस, एकच एक्स्ट्रा आतापर्यंत आलेली आणि रामाला मला असं वाटतं चोप बसला पहिल्या चेंडूवर, मात्र त्यानंतर त्यांनी आपली दिशा सुधारलेली आहे, विकेट जातीये, फलंदाज बाद होतोय तो राकेश गरत. एक षटकार ठोकलेला 12 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि आता मधल्या फळीतील फलंदाज प्रशांतच्या जोडीला येतोय. प्रशांत खांडेकर, प्रशांत खांडेकर जामरुकचा हा खेळाडू आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे. बघूया काय करतोय प्रशांत खांडेकर. अहो प्रशांत, क्या बात आहे, जोरदार प्रहार केलाय प्रशांत आणि सरळ चेंडू विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या प्रशांत खांडेकरनं. आल्या आल्या 2 धावांनी आपलं खातं खोललंय आणि 54 धावा धावफलकावर लागतायत त्या 5 बाद 54. हा चेंडू रामाचा, प्रशांत खांडेकरांच्या पायावर चेंडू आदळतोय. या चेंडूवर मिळते लेगबाईची 1 धाव. या लेगबाईच्या एका धावेने 5 बाद 55 धावा. साईश 11 सार्थक पेंड. बघा आता 3 पंजे आले, खाली ओव्हरला 2 चौके आहेत, 4 आले नाही पण पंजे आले. 3 आले, 2 आले, 5 आले, 6 येतील का? रामा महानवर मात्र आपली नॅचरल गोलंदाजी करतोय. वाह करावी लागेल, या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ला, परंतु त्यानंतर त्यानं अजिबात मोके दिले नाही फलंदाजांना मारण्याचे आणि जखडून ठेवलंय ते फलंदाजांना पेंडच्या. हो, डोपे टेकून अक्षरशः फाईन लेगला हा स्ट्रोक मारायचा होता, मात्र हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. 5 षटकं, 5 विकेट, 55 धावा आणि 2 एक्स्ट्रा, म्हणजे आता 4 पंजे स्कोर कार्डवर आलेले आहेत. तर अजूनही 1 षटक शिल्लक आहे, परंतु आमचे देवेंद्र डिजेंना एक संधी आहे. सध्या गोव्याला फार प्रसिद्ध आहे. गोव्याचा टिटोज लेन आहे ना, त्या टिटोज लेन मध्ये हे गाणं खूप हल्ली वाजतंय. डीजे मास्टरनं आत्ताच गोव्याला जाऊन आलो ना. हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. ओ, प्रशांत खांडेकर मागील मॅच मध्ये काय तोडफोड केली होती, सडेतोड अशी फलंदाजी केली होती, मात्र या मॅच मध्ये जखडून ठेवलेलं आहे ते गोलंदाज संदीप शिंदेंनी. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवले, निर्धाव चेंडू होता. हा चेंडू प्रशांत खांडेकरांनी उडवलाय हवेमध्ये, चेंडू झेल होण्याची शक्यता, प्रयत्न चांगला होता, मात्र हाताला स्पर्श करून चेंडू जातोय, जमिनीला स्पर्श करतोय. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतात प्रशांत खांडेकर. उपयुक्त अशी फलंदाजी प्रशांत खांडेकरांची बघायला मिळते. प्रशांत खांडेकर खेळतात वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि संघाला नेऊन ठेवलंय पेंड संघाला 5 बाद 57च्या घरामध्ये. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांकडून. एवढ्या जोरात बॅट फिरवतात, दम सगळा खातायत, दम काढतायत या बॅट मध्ये. जर का बॅटला चेंडू लागला तर मला असं वाटतंय चक्का नाही 7, 8, 9 असा होईल. नाही, क्रिकेट हा ताकदी बरोबर टायमिंगचा खेळ आहे. बुद्धिमत्ता आणि टायमिंग म्हणजे क्रिकेट आहे. धावचीत होण्याची शक्यता आहे, परंतु नाही 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 2 धावा धावून पूर्ण करतात. याचं श्रेय मला असं वाटतं या प्रशांतला द्यावं लागेल, कारण त्यांनी निर्धार घेतलाय की 2-2 धावा या आपल्याला काढायच्याच आहे. धावसंख्या बघा, साईश आणि सार्थक इलेव्हन पेंड संघाच्या 5 बाद 60. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू शिल्लक या सत्रातले. हा चेंडू फुलटॉस नाही, बरोबर बसत, बॅटच्या मधोमध बसत
एक धाव घेतले, दुसरीसाठी परत सरसावल्यात आणि धावचीत होत आहेत ते प्रशांत. धाव मिळते ती एक. डीजे सहा बाद 61 अशी धावसंख्या झालेली आहे संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. एक चांगली इनिंग आपल्याला इथे बघायला मिळते. मारलाय चेंडू प्रशांत खांडेकरांनी. प्रशांत खांडेकर प्रत्येक चेंडूवर दम खात होते, जोरात मारायचा प्रयत्न करत होते. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, बघूया या सत्रामधील शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळतात. 6 बाद 62 धावसंख्या आतापर्यंत तरी झालेली आहे ती साईशा आणि सार्थक 11 पेंटची. शेवटचा चेंडू, या सत्रातील शेवटचा चेंडू. कळंबोलीचे गोलंदाज टाकतायत संदीप शिंदे. ओ क्या बात आहे संदीप, वाह लाजवाब असं षटक. शेवटचं डेथ ओव्हरचं षटक, डेथ ओव्हरचं षटक कसं टाकायचं आहे संदीप शिंदेनं इथे दाखवलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली. एकही षटकार दिला नाही, एकही चौकार दिला नाही आणि फक्त धावा दिलेल्या आहेत त्या 5. फक्त 5 धावा त्यांनी या षटकामध्ये दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 62 धावा 6 षटकामध्ये 6 विकेट गमावून करतोय तो साईशा अँड सार्थक 11 पेंट. जिंकण्यासाठी डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली, दिनेश पोपेटा आणि तुषार शर्मा यांच्या संघाला पाहिजे आहेत त्या 63 धावा. स्कोर कार्डवर जर आपण नजर टाकलं तर लक्षात येईल बॅटिंग करणारी साईशा अँड सार्थक 11 पेंड. राकेश घरत 8 चेंडू 12 धावा. गणेश धनवडे 4 चेंडूमध्ये 5 धावा. दीपक पाटील जे कॅप्टन आहेत त्यांनी 10 धावांची खेळी केली. सिज्जू जोगिलकर 3 धावा. तर संदेश गर्तांनी मस्त फलंदाजी केली, मधल्या फळीमध्ये येऊन त्यानं 21 धावांची एक चांगली खेळी साकारली. प्रशांत खांडेकरांनी चांगली साथ दिली, 7 धावांची साथ दिली आणि सुजय मगर आणि प्रशांत हे नाबाद राहिलेले आहेत. म्हणजे 62 धावा 6 षटकामध्ये झालेल्या आहेत. आणि आपल्या टॉवरवर बघा कसे पोपट बसलेले आहेत, पक्षी बसलेले आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. पूर्वी गावागावामध्ये हे पोपट बघायला मिळायचे आणि आता हे स्थलांतरित या NISMच्या मैदानावर झालेले आहेत. सुंदर असे विहार करताना आपण, शांत बसताना आपण त्या पोपटांना आपण पाहतोय. पॅरोट तिथे बसलेले आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. या सृष्टीचा आनंद ही सगळी पक्षी घेत आहेत आणि अतिशय सुंदर असा विहार त्यांचा इथे आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद कॅमेरामॅन 24 लाईव्हच्या प्रत्येक कॅमेरामॅनचं लक्ष सगळीकडे आहे. चौफेर असं त्यांचं लक्ष आहे, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे जेणेकरून ही स्पर्धा कशी यशस्वी होईल. गोलंदाजी करताना डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शननं विक्रम पवार यांनी 10 धावा दिल्या. संतोष मदनेंनी 11 धावा, 1 विकेट. अरविंद ढेकळेंनी 10 धावा. राजेंद्र कुमारनी 15 धावा. रामा महानवरनी 8 धावा दिल्या, प्रत्येकाने 1-1 विकेट घेतली. तर संदीप शिंदेनी शेवटचं षटक मस्त टाकलं, फक्त 7 धावा दिल्यात. अतिशय चांगलं क्रिकेट सुरू आहे. या नंतरचं समालोचन करण्यासाठी माझ्या साथी समालोचक ओमकार याला मी विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. थँक्यू.
हॅलो 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 चला मॅच चालू करायची आहे. साईशा सार्थक 11 पेन आणि डीजी पोपेटा 11 कळंबोली या दोन संघादरम्यान मॅच मैदानावरती चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आता मैदानावरती चालू होणार आहे आणि पहिले षटक या ठिकाणी गोलंदाज पेन संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. सुभाष शिंदे गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी दोन मॅन ऑफ द मॅच खरं तर आजच्या दिवसामध्ये मिळवल्यात. ते सुभाष शिंदे गोलंदाजी मार्कर असतील आणि स्ट्रायकर एंडवरती फलंदाज संजय चौधरी यांनी नॉन स्ट्राईकला अरविंद हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल, कारण हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न त्रेसष्ट धावसंख्येचा टार्गेट आहे 36 बॉल मध्ये आणि हा पहिला चेंडू वाईट बॉल टाकला जातो. एका धावेने बढती मिळेल. श्री गणेशा होतोय संघाचा. एक धाव धाव फलकावरती लागली जाते. 36 चेंडू मध्ये आता 62 धावसंख्येची असेल गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेला अगदी समोर टाकलेला हा बॉल सन्मान दिला जातोय आणि धाव मिळणार नाहीये. बॉलर या चेंडूला अडवतोय. तोपर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान चेंडू टाकले जात आहेत. गोलंदाज सुभाष शिंदे यांच्या माध्यमातून खरं तर उंचपुरा बांधेचा हा खेळाडू मैदानावरती चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. हा पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळायचा होता. शफल झाले जरूर होते, परंतु अशाभूत नजरेने पंचांकडे पाहत राहिले तोपर्यंत चेंडू सरळ जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर दोन बॉल आतापर्यंत संपले. धाव एकच धाव वाईटच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती लागली जाते. हा पुढचा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल उडाला जातोय. झेल पकडला देखील गेला आणि पहिली विकेट स्वस्तामध्ये बाद झाले. फलंदाज संजय चौधरी या ठिकाणी बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाते. खरं तर पहिला फलंदाज संजय चौधरी या ठिकाणी होत आहेत बाद. खरं तर सुरुवात चांगली करून देणं गरजेचं होतं. 63 धावा कमी नाहीये, 63 धावा जास्त सुद्धा नाही आहेत. या धावा संख्येचा पाठलाग होऊ शकतो अगदी सहजरित्या, परंतु सुरुवातीपासून चांगली बॅटिंग त्यांना करणं गरजेचं होतं. परंतु सुरुवातीला एक विकेट जरूर गेली. चांगली गोलंदाजी राहिली ती सुभाष शिंदे यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 3 बॉल संपलेत, 1 बाद 1 ही नाजूक अवस्था बॅटिंग करणाऱ्या कळंबोली टीमची आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये फार चांगला खेळ पेन संघाचा राहिलाय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी समोर टाकलेला हा बॉल होता. बॅट अँड बॉलचा तितकासा संपर्क होत नाहीये आणि विसावचे चेंडू विकेट किपरकडे. अगदी 8-10 पावलांचा रनअप घेतोय आणि त्यानंतर चेंडूची फेकी मैदानावरती केली जाते. हा लोअर फुलटॉस होता. फक्त सन्मान दिला जातोय, कनेक्ट केला जातोय. लॉंगन वरून फार जोरात क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातो. एकच धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळाली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकाला आकार दिला गेला आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज खरं तर चांगली बॅटिंग त्यांना करणं गरजेचं आहे. हा पुढचा चेंडू
पहिलं षटक खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. हा पुढचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ढकलला जाते लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती एकच धाव मिळाली आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 30 बॉल शिल्लक आहेत आणि 60 धावसंख्येची असेल गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा तुम्हाला मिळवाव्या लागतील. डीजे सत्रामध्ये फार चांगली गीतं या ठिकाणी देवेंद्र डीजे यांच्या माध्यमातून वाजवली जातात. त्यांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊया. कारण मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळते जिथे 30 चेंडूमध्ये 60 धावसंख्येची गरज आहे आणि प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी खेचाव्या लागतील. प्रत्येक चेंडू षटकामध्ये एखाद 2 मोठे फटके आले तर या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा सहजरित्याने होईल. परंतु काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मारकर संदेश करत दुसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल उजव्या यशीच्या बराचसा बाहेर. पंचांनी सांगितला हा बॉल वाईड आहे आणि या वाईडच्या स्वरूपामध्ये धावफलकाला एक आकार दिला जातो. एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या आकड्यावरती. 4 आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. मोठा फटका तुम्हाला मारणं गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य आता अस्ताला जातोय. यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न अगदी सरळ बॅटने हा चेंडू खेचायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गलीमध्ये. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते पुन्हा एकदा 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज हुशार आहे. जशा पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सुभाषने चेंडू टाकले अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत या ठिकाणी चेंडूची फेकी मैदानावरती केली जाते. हा शॉर्ट पिच होता परंतु तितकासा चांगला स्ट्रोक नाहीये. फार वेगानं प्रशांत खांडेकर त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. पॉइंट मधून त्या ठिकाणी धावत येत आहे. चेंडूवरती चेंडू उचलणार फेकणार सिंगल फक्त मिळते आणि एकेरी धावेच्या सहाय्याने 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मारकर गोलंदाज तयार. 28 चेंडू आणि 57 ची गरज आहे. इथे चांगला स्ट्रोक जबरदस्त फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला मारलं जात आहे आणि यावेळेला डोक्याचा उपयोग केला फलंदाजानं. चेंडूला सरळ पाठवलाय सीमा पार येतोय. हा पहिला दणदणीत चौकार. या भूमंडळा ठाई धर्मरक्षी यायचा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही महाराज तुम्हा कारणे. आणि महाराष्ट्राचं हे लोकगीत आपल्याला पाहायला मिळतंय. डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून वाजवलं गेलं. या चेंडूवरती चौकार आला आणि या चौकाराच्या सहाय्यानं 10 धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला फटका. पुन्हा एकदा बॅकहँड एरिया क्षेत्ररक्षक नाहीये आणि बघा फलंदाजाने आता ओळखलंय ज्या भागामध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत मोठी गॅप आहे. गॅप शोधली जाते आणि चेंडूला चिमारेषेच्या पलीकडे पाठवलं गेलं. 2 चेंडूवरती आले 2 चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दोन चेंडूवरती आल्या 2 चौकार. या चौकाराच्या मदतीने 14 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. ज्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल फलंदाज अरविंद डेकले या फलंदाजाला अरविंद डेकले आणि कांतीलाल पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती खेळ करतात कळंबोली संघासाठी. कळंबोली विरुद्ध पेन अशी ही लढत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पेन संघाला विनंती असेल आपण जरा फास्ट खेळायचंय कारण आता अंधार पडण्यास सुरुवात झाली. पेन टीम आपल्याला विनंती असेल. हा पुढचा चेंडू चांगला फटका ताकदवर स्ट्रोक खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती आणि चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 16 या धावसंख्येवरती.
या 2 धावेच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आणि बघा प्रशांत खांडेकर चेंडूच्या मागे जरूर धावतायत परंतु चेंडू थांबण्यास तयार नाही आहे. तिसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय फलंदाज अरविंद या खेळाडूने आणि या बाउंड्रीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 10च्या सरासरीने 20 धावा संख्या धावफलकावरती जोडली जाते. डीजे हॅलो 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 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्या जातात. आता शेवटच्या 4 ओव्हर शिल्लक आहेत. 24 बॉल मध्ये 43 धावा बनवायचे. हे आव्हान अवघड नाहीये. हे आव्हान कंप्लीट होऊ शकतं परंतु ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हर मध्ये आक्रमण चढवलं त्याच पद्धतीने खेळ आता कंटिन्यू करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या पेन टीमला गिरीश चौले आमचे या स्पर्धेतून आता रजा घेतात त्यांचा आपण धन्यवाद देऊया. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार असेल. तिसऱ्या षटकामध्ये राकेश घरत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फार चांगली बॅटिंग आपण राकेश घरत यांची बघितली. गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली होताना पाहायला मिळते. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ बॅट वर घेतला आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. येतो या षटकातील पहिला दणदणीत षटकार. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. राकेश घरत गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले गेले आणि या षटकाराच्या मदतीने 26 धावा संख्या धावफलकावरती लागली जाते. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटमधून खेचला जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि चकवा दिला चेंडूने. चेंडू थांबण्यास तयार नाहीये. चेंडू सरळ सीमा पार. येतोय दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं 30 धावा धावफलकावरती. चौकार येतोय. षटकार आला आणि त्याच्या पाठोपाठ लगेचच हा चौकार. यावेळेला बघा थोड्याशा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची वरची कडा घेतली आणि सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट मिळते. फलंदाज होतो या चेंडूवरती बाद परंतु 2 महत्वाचे मोठे फटके पाहायला मिळाले. त्या कारणानं या चेंडू आणि धावांमधलं अंतर जरूर कमी झालं. आता येणारा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष मधने मैदानाच्या आतमध्ये जातोय बॅटिंगसाठी. त्याला चांगला खेळ करावा लागेल कारण कांतीलाल फार चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळत होता परंतु त्याला बाद व्हावं लागलं. संतोष मधने आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. भरभक्कम मजबूत शरीरयष्टी असणारा हा खेळाडू. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. चला पाणी तयार ठेवायचंय. तिसरी ओव्हर झाली तर लगेच 12वा प्रतिनिधी आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. पाणी तयार ठेवायचंय कारण संध्याकाळचं सत्र आहे. वेळ आता थोडासा कमी आहे आपल्याकडे त्या कारण फास्ट खेळायचे. फिल्डिंग करणारी टीम आपण सुद्धा. 3 बॉल संपले. 3 बॉल बाकी असतील. 21 चेंडू मध्ये 33 धावसंख्येची गरज. एक षटकार आणि एक चौकार जो लगावला त्यामध्ये खरं तर धावा आणि चेंडू मधले अंतर कमी झालं. हा पुढचा चेंडू गोलंदाज पुणे असेल तयार. हा चेंडू फक्त सन्मान दिला जातोय.
क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे, बॉल अडवला जातोय, एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2च्या मदतीनं 32 धावसंख्या धाव फलकावरती लागले. 20 बॉल आणि 31 ची गरज आहे. 20 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. अगदी शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मगाच्या ओव्हरमध्ये खरं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये वातावरण गरम केलं होतं कांतीलाल पाटील या खेळाडूने, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, सरळ बॅटमधून खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रशांत खांडेकर चेंडूच्या खाली येत आहेत. लगेचच चेंडूची फेकी केली गेली आणि त्यानंतर या चेंडूवरती फक्त आले ती सिंगल. 5 बॉल झालेत. शेवटचा एक चेंडू या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीसाठी. चला 12वा प्रतिनिधी आपण पाणी घेऊन तयार राहायचंय. 19 चेंडू आणि 30 धावसंख्येची असेल गरज. 19 बॉल 30 धावा जास्ती नाहीयेत. डिफेंड होऊ शकतात या धावा, पूर्ण देखील होऊ शकतात. हा पुढचा चेंडू एका धावेच्या मदतीनं पहिला 3 ओव्हरचा खेळ संपला. एकच धाव या चेंडूवरती मिळाली. 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धाव फलकावरती लागल्या. तत्पूर्वी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. लगेच दोन्ही टीमच्या 12वा प्रतिनिधीने पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय. डीजे शेवटचे 18 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि गरज असेल ती 29 धावसंख्येची. पण जरा विनंती असेल आपण मॅच लगेच चालू करायची आहे. शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावसंख्येची. 29 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये दीपक पाटील कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. आता गोलंदाजीच्या उंबरड्यावरती स्वतः या सामन्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली. कशा पद्धतीने गोलंदाजी करणारे पाहणं गरजेचं आहे, कारण 2 घातक 2 आक्रमक फलंदाज अरविंद ढेकले आणि संतोष मदने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरोखर फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला अरविंदचा, कारण कांतीलाल पाटील यांची विकेट गेली आणि त्यानंतर या सामन्याचा खरं तर या संघाला सावरलंय. कळंबोली टीमला जर कोणी सावरलं असेल तर ते अरविंद ढेकले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. शेवटचे 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. या ओव्हरमध्ये जर का चांगल्या धावा आल्या तर खरोखर या धावसंख्येचा पाठलाग होताना पाहायला मिळेल, परंतु काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. तत्पूर्वी आपण जर बघितलं तर 6 क्षेत्ररक्षक तब्बल 6 क्षेत्ररक्षक सीमारेषेला अगदी चिटकून उभे आहेत आणि अशा वेळेला सीमारेषा भेदणं यावेळेला बघा फिरून मारायचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली जातोय, पॅडवरती आदळला आणि पहिला निर्धाव चेंडू या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. 17 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. जसे जसे निर्धाव चेंडू मैदानावरती जातील, जसे जसे विकेट जातील, तसं तसं दडपण वाढेल ते कळंबोली संघावरती. परंतु जसे मोठे फटके येतील, सिंगल डबल येतील, चौकार षटकार येतील, तसं तसं दडपण वाढेल गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. परंतु दोन्ही संघ ताकदवार आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण, कारण एकमेकाच्या विरोधात आतापर्यंत कुरगोडी करताना पाहायला मिळाले ह्या 2 संघांना. हा पुढचा बॉल, हा चेंडू वेट अँड वॉच फिरून मारला जातो. या चेंडूला सरळ पाठवलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ जाईल, सीमारेषेच्या पलीकडे येतोय दणदणीत चौकार.
थँक्यू डीजे. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने 38 धावसंख्या धाव फलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न नाकाम ठरला जातोय आणि या ठिकाणी बघा धाव सुद्धा मिळाली जाते. असं वाटलं होतं रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल, परंतु रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि बचावला तो संतोष मदने हा खेळाडू. आणि आता समीकरण बदललं जातं एका धावीच्या मदतीनं. 15 चेंडू आणि 24 धावसंख्येची असेल गरज. 15 चेंडू 24 धावसंख्येची गरज. एका बाजूने खरं तर चौकार येत षटकार येतात, एका बाजूने निर्धाव चेंडू येतात. इट का जवाब पत्थरचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टोसा टोसा या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. फिरकीचा अस्त्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फिरून मारायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. सरळ चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलचा खेळ संपला. 14 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या. 10 धावा जास्ती आहेत. खरं तर चेंडू आणि बॉल मधला अंतर जर आपण बघितलं तर हा पुढचा बॉल. शेवटचे 14 चेंडू आणि 24 ची गरज. हा बॉल गुडघे टेकून मारला जातोय. पॅडल स्वीप केला आणि सरळ चेंडूला पाठवलाय डीप मध्ये. स्क्वेअर लेग सीमा पार येतोय उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक झपाट्याने वाढेल. जाऊन पोहोचतंय ते टोटल 45 या धावसंख्येवरती. डीजे षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्यानं 45 धावा धावफलकावरती. हा पुढचा चेंडू धीम्या गतीने टाकला होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार त्यानंतर एकच धाव चेंडूवरती मिळाली जाते. एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 46 धावसंख्या धावफलकावरती. या ओव्हरमध्ये 12 धावा गोलंदाजानं खर्च केल्या. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल 17 धावसंख्येची. सुजय मगर गोलंदाजी मार्कर. आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची असेल गरज. हा पुढचा चेंडू रिवर्स मारला जातोय आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला जातोय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दणदणीत चौकार. या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ऐन मुख्याच्या क्षणाला वळण जरूर घेतलं, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि मुख्याच्या क्षणाला या 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 52 धावांवरती. आणि शेवटचे 10 चेंडू आणि 11 धावांची असेल गरज. 10 चेंडू 11 धावांची गरज. असं वाटलं होतं हे अक्षक प्राय असा हे आव्हान पेललं जाईल की नाही, आणि अगदी खोऱ्यानं धावा जमवताना पाहायला मिळाल्याने बघा घर फिरले की घराचे वासे फिरतात. चौकार षटकार आले आणि क्षेत्ररक्षकांचा मात्र आत्मविश्वास डगमगला आणि त्यानंतर मात्र यावेळेला थोडीशी खराब कामगिरी झाली प्रशांत खांडेकर यांच्या माध्यमातून, परंतु लगेचच चेंडू उचलला आणि फेकला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटचे 9 बॉल आणि गरज असेल ती 9 या धावसंख्येची. हा चेंडू ताकदवार स्ट्रोक हवाई सभर चेंडूला पाठवलंय सीमा पार. येतोय दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं या सामन्याची हवा काढून घेतली जाते. आता गरज असेल शेवटचे 8 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. नवीन बॉल घ्या. बॉल नसेल तर नवीन बॉल घ्या. शेवटचे 8 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे.
हा रिवर्स मारला जातोय आणि विजयी चौकार या ठिकाणी टीम कळंबोलीच्या माध्यमातून पेन संघ मात्र या सामन्यामध्ये खरं तर थोडीशी गोलंदाजी खराब झाली आणि हा सामना जिंकलाय कळंबोली संघानं. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब संतोष मदने यांना जातोय. 40. चला टॉस साठी या. मेडिटेक पनवेल आणि एक कासप दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचंय. मेडिटेक पनवेल आणि कासप टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण विलंब न करता लगेचच टॉस साठी या ठिकाणी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल.